नमस्कार. मागच्या वेळी जो आपला एक व्हिडिओ होता तो होता सासू सासरे आणि सून ह्यांच्या एकूण नात्याबद्दलचा आणि आजचे जे काही होणारे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती. तर त्यानंतर मला बरेचसे मेसेजेस आणि कॉल्स आले की तुम्ही फक्त ह्याच गोष्टीवरती बोलणार आहात का, किंवा असे बरेचसे विषय आहेत ज्याच्यावरती म्हणजे माणसं बोलायला काचरतात, किंवा किंवा त्या विषयावरती बोलणं इज लाईक अ डिफिकल्टी. तर तसं नाही आहे, कारण मी ठरवलंच होतं की आय एम गोइंग टू टॉक ऑन सेव्हरल रिलेशनशिप्स. ओके. तर आज माझा ॲक्च्युली विषय आहे उलटा, की काही सुनाही अशा आहेत ज्या सासू सासऱ्यांना त्रास देतात किंवा त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. ठीक आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की काही पर्सेंटेज आहेत तेवढे केसेस आज होत आहेत, तसे प्रॉब्लेम्स आहेत, तसंच हाही एक मुद्दा आहे. आणि यात मी खूप छोटे आणि काही एकदम स्पेसिफिक मुद्दे बोलणार आहे. तर पहिला आहे की आपण आता बघतोय एक म्हणजे बॅकग्राऊंड, म्हणजे की आत्ताच्या काळात सासू जी आहे, काही ठिकाणी सासू ही कामाला होती किंवा काही जॉबला होती, आज रिटायर्ड झालेली आहे किंवा अजूनही काम करत आहे. आणि सुना आज मोस्टली म्हणजे आपण म्हणायला लागेल की एक 99% सुना स्वतः इंडिपेंडेंट आहेत, स्वतः कमावत्या आहेत किंवा जॉब करता आहेत, बिझनेस करता आहेत. तर काही ठिकाणी असं होत आहे की सुना ज्या आहेत त्या सासू सासऱ्यांना घरातली कामं करायला लावतात, किंवा म्हणजे अगदीच राबवून घेतात. प्लस त्यांची जी पेन्शन येते किंवा त्यांची जी काही कमाई आहे आत्तापर्यंतची, जी त्यांना काही मिळते सरकारकडून किंवा कुठूनही, तर त्यांचं जे काही वडिलोपार्जित आहे, त्यांनी स्वतः केलेली प्रॉपर्टी किंवा त्यांची स्वतःची पेन्शन, नोकरी असली असेल तर त्यांचे पगार वगैरे, हे सगळं काही स्वतःकडे ठेवणं, किंवा स्वतः जर जे राहतं घर आहे ते जर बाबा सासू सासऱ्यांचं असेल तर त्या घरात राहूनसुद्धा घरातल्या खर्चासाठी स्वतः पैसे न देणं, म्हणजे मुलगा आणि सून ह्यांनी पैसे न देणं घर खर्चाचे, उलट त्यांच्याच पेन्शनवरती किंवा त्यांच्याच कमाईवरती स्वतःचे सगळे म्हणजे सगळ्या गरजा भागवणं, हे ॲक्च्युली होतं आहे. आणि ह्यातला सगळ्यात चुकीचा मुद्दा म्हणजे की खरं बोलायला गेलं तर ह्याच्यामध्ये मुलगा आणि सून हे दोघेही इंडिपेंडेंट नाही आहेत, तर ते डिपेंडेंट आहेत त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांवरती. तर जेव्हा अशी काही गोष्ट होते तेव्हा खरंच त्या मुलगा आणि सुनेचा एक सेल्फ रिस्पेक्ट असायलाच हवा. कारण जेव्हा आपण स्वतःच्या गरजा भागवण्यासाठीही त्या आईवडिलांवरती डिपेंडेंट आहोत, प्लस त्यांनाच आपण घरातली कामं वगैरे करायला राबवतोय, स्वतः काहीही करत नाही आहोत, तर हा एक खूप 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 चुकीची म्हणजे वागण्याची एक पद्धत आहे ही. तर समजून घ्या की खरं तर जेव्हा आपण त्यांची प्रॉपर्टी किंवा त्यांचं जे काही बनवलेलं आहे ते घेण्याचा हव्यास ठेवतो आणि मागे लागतो किंवा त्यांच्यावरती अत्याचार करतो, अशा खूपशा केसेस आहेत जिथे आजही त्या आईवडिलांवरती हात उचलला जातो मुलगा आणि सुनेकडून. प्लस त्यांच्याकडून जी काही प्रॉपर्टी आहे ती घेतली जाते, प्लस त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही किंवा कदाचित द्यायचंही नसतं. तर एक सिंपल आणि प्रॅक्टिकल मी म्हणते, आई वडिलांबरोबर राहायचं नाही आहे हा वेगळा मुद्दा झाला. ठीक आहे. त्याचे जे काही रिझन्स असतील, जे काही कारणं असतील, तर ती एक वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा तिथे राहून किंवा काहीही प्रॉब्लेम ॲक्च्युली नसताना तिथे राहून त्यांच्याच जीवावर उदार होणं इज अ रॉंग थिंग. त्यामुळे मला असं वाटतं की जर तुम्हाला खरोखरी त्यांच्याबरोबर राहायचं नसेल तर ह्या पूर्ण एका सिच्युएशनमध्ये आय वुड से की तिथून वेगळं राहिलेलंच बरं. आणि प्लस त्याच्यानंतर ही अपेक्षा करणं की ह्यांनी ही काय प्रॉपर्टीमधला हिस्सा देणं, हे ते सगळं जे काही आहे, तर हे फार चुकीचं आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे लीगली सुद्धा त्या आईवडिलांनाच पूर्ण अधिकार आहे की त्यांना त्यांच्या मुलांना ती प्रॉपर्टी द्यायची आहे की नाही, हा त्यांचा डिसिजन आहे पूर्णपणे. त्यांच्यावरती आपण कुठलाही फोर्स करू शकत नाही. दुसरी गोष्ट की त्यांच्यावरती त्या प्रॉपर्टीसाठी अत्याचार करणं किंवा त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करणं किंवा त्यांना जेवण न देणं, घरातली सगळी कामं करवणं किंवा त्यांना मेंटली हॅरॅस करणं सारखं सारखं बोलून किंवा सारखं सारखं हिणून,
हे सुद्धा लीगल बेसिसवरती गुन्हे आहेत. तर हे करणं प्लीज थांबवा. ह्याच्यामध्ये एकच मुद्दा मी परत परत सांगेन की जर इच्छा नसेल त्यांच्याबरोबर राहायची, तुम्ही स्वतः कमवत असाल तर तुम्ही खरंच वेगळे व्हा. कारण त्या आईवडिलांना जर त्यांच्यासाठी मदत ठेवायची असेल तर ते त्यांच्यासाठी मदत ठेवतील. ते एका प्रेमापोटी तुम्हाला त्यांच्याबरोबर ठेवतायत, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टींना एक म्हणजे आपण म्हणतो ना की त्याचा गैरफायदा घेणं हे फार चुकीचं आहे. ठीक आहे, तर प्लीज ते थांबवा, हे खूप चुकीचं आहे. सेकंडली, काही ठिकाणी असं बघितलं आहे की खूप ठिकाणी असं होतं की राहतं घरसुद्धा स्वतःच्या नावावर करून घेणं, किंवा जर समजा त्या आईवडिलांनी स्वतःच्या त्यांच्या नवऱ्याला जर म्हणजे त्यांच्या मुलाला जर काही प्रॉपर्टी घेऊन दिलेली असेल तर त्याच्यामध्ये जर समजा त्या आईवडिलांचं सुद्धा नाव असेल तर मुद्दाम ती प्रॉपर्टी विकायला लावणं, मग त्याच्यामध्ये स्वतःचं आणि फक्त नवऱ्याचं नाव टाकणं, बिकॉज ते एक हे असतं की बाबा त्या प्रॉपर्टीवरती त्यांचा जर दुसरा भाऊ किंवा दीर किंवा नणंद असेल तर त्यांचाही अधिकार होऊ शकतो वगैरे. मग अशा केसेसमध्ये काय केलं जातं की ती प्रॉपर्टी परस्पर विकली जाते आणि नवीन प्रॉपर्टी घेऊन मग तिथे स्वतःचं आणि मग नवऱ्याचं नाव टाकलं जातं, जेणेकरून त्या आईवडिलांचा त्या प्रॉपर्टीवरती जरी ती त्यांची स्वतःची कमवलेली असेल प्रॉपर्टी तरी त्यांचा हक्क राहत नाही. आणि जबरदस्ती पेपर्सवरती वगैरे साईन घेतली जाते, इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं, किंवा त्यांना काहीतरी बाबा पैशाची गरज आहे वगैरे असं दाखवून त्यांच्याकडून पैसे काढून घेतले जातात. तर कुठेतरी ह्या गोष्टीला आळा बसला पाहिजे. हे म्हणजे अतिशय चुकीची गोष्ट आहे ही. कारण जर ह्या टोकाला जाऊन जर मुलं आईवडिलांशी वागायला लागले तर म्हणजे हे फारच माणुसकी नसल्यासारखं वागणं आहे. मुद्दा हा आहे की ते वाईट वागलेले असू देत किंवा नसू देत, पण हे वागणं उलट हे आपण त्यांच्याशी वागणं हे फार चुकीचं आहे. स्पष्टपणे जर तेवढाच सेल्फ रिस्पेक्ट आपल्याकडे असेल तर माणसाने त्यांच्याशी संबंध ठेवू नये. जर खूप त्रास झालेला असेल, म्हणजे हे मी जस्ट एक उदाहरण देते, संबंध ठेवू नये आणि त्यांच्याकडून काही घेण्याची अपेक्षाही ठेवू नये. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होईल की ना त्यांना त्रास होईल, ना त्यांचे शिवाशाप तुम्ही घ्याल, ना त्यांच्या कुठल्या लीगल गोष्टींमध्ये तुम्ही अडकाल. कशाला? म्हणजे जर त्यांनी उद्या कुठली तक्रार केलीच तर ते तुम्हालाच खूप मोठ्या महागात पडणार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी प्लीज करू नका. सेकंड थिंग इज की काही वेळेला आईवडिलांचं पण असं असतं की ते प्रेमापोटी त्या मुलांचा किंवा सुनांचा त्रास सहन करत राहतात. त्यांना असं वाटतं की आपल्याला तसाही कुठला आधार नाही आहे तर आपण इथेच राहूया, भले ते घर त्यांचं स्वतःचं असू देत नसू देत. आणि बहुतेक वेळा असं असतं की ते स्वतःचं राहतं घर त्यांचं स्वतःचंच असतं, पण ते त्याच घरात खूप दबकून राहत असतात किंवा सुनींच्या मुलांच्या इशाऱ्यावरती राहत असतात. मला इकडे खरंच एक खूप स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की अशा फार टोकाला गेलेल्या ज्या गोष्टी असतात ना तिथे एवढं दबून बसू नका. कारण शेवटी तुमचा जीवही महत्त्वाचा आहे, तुमचा प्राण महत्त्वाचा आहे, तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे. फक्त आपण म्हातारपणात चाललेलो आहोत किंवा म्हातारे झालेलो आहोत म्हणून आयुष्य संपायला आलं, जाऊ दे आता काय किती दिवस राहिलेत कशाला, असा विचार करून त्या गोष्टीला तुम्ही जेव्हा हवा देता, आपण जेव्हा ती गोष्ट सहन करत राहतो म्हणजे आपण ॲक्च्युली एक एक्झाम्पल ठेवत असतो की हे आपल्याला चालतंय. आणि हेच एक्झाम्पल जेव्हा त्या सुना मोठ्या गोष्टीप्रमाणे बाहेरच्यांना सांगतात तेव्हा त्यांनाही हुरूप येतो अशीच गोष्ट रिपीट करायला त्यांच्या घरात. सो प्लीज या कधीही कुठलाही गुन्हा सहन करून घेऊ नका. वेळ पडली तर आज इतक्या छान संस्था आहेत, म्हणजे मी हा फार मोठा गैरसमज आहे, मी खरंच ज्येष्ठ नागरिकांना सांगू इच्छिते की आज इतक्या छान संस्था आहेत त्यांच्यासाठी, मी स्पेसिफिकली बोलते त्यांच्यासाठी ज्यांना असे त्रास होत आहेत स्वतःच्याच मुलांकडून घरामध्ये. त्यांनी फक्त महिन्याला एक ठराविक अमाऊंट द्यायची असते आणि ऑफकोर्स तुमच्याकडे पेन्शन असणार आहे किंवा तुमची काहीतरी ठेव असणार आहे तुमच्या स्वतःच्या म्हातारपणासाठी. तर मी म्हणेन की ती मुलांना, अशा मुलांना देण्यापेक्षा ती त्या ठिकाणी गुंतवा. कारण त्या ठिकाणी तुमचं महिन्याभरात तुमचं जेवण खाणं, तुमचं राहणं, तुमच्या मेडिकल टेस्ट किंवा तुमचे उपचार किंवा तुमचं जे काही तुमचं फिरणं वगैरे, तुमच्या सुखसोयी सगळं काही पाहिलं जातं. आणि तिथे उलट तुमच्याबरोबरचे तुमच्या समवयस्क लोकांबरोबर तुम्ही तुमचा टाईम घालवू शकता, रादर दॅन वेस्टिंग दॅट टाईम ऑन युअर म्हणजे म्हणतो ना की आपण आपल्या
जे चुकीच्या पद्धतीने आपल्याला वागवतात अशा स्वतःच्याच मुलांबरोबर हा वेळ वाया घालवण्यापेक्षा मी म्हणेन की ते जे तुमचं म्हातारपण आहे ते खरंच सोन्यासारखं करून घ्या. उलट अशा संस्थांमध्ये जा, तिथे तुमचं आयुष्य खूप चांगलं होईल. तिथे तुम्हाला फार म्हणजे म्हणतो ना आपण जातीने लक्ष दिलं जाईल तुमच्याकडे. तर अशा घटनांना बळी पडू नका. कारण कसं असतं की मोस्ट ऑफ द टाइम्स त्या घरात राहत आहे म्हणजे ते तुमचे नातेवाईक आहेत, तुमचा मुलगा असून. तर ना बऱ्याचशा वेळा जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला सुद्धा मदतीचा हात मागतो, तेव्हा शेजारी पाजारी आपल्याला मदत करायला धजावत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं की हा तुमच्या घरचा प्रश्न आहे. त्यामुळे इट्स बेटर की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता आमचे हात म्हणजे हातपाय चालत आहेत, आम्ही व्यवस्थित चालतो फिरतो आहोत, तर तेव्हाच काहीतरी व्यवस्थित निर्णय घ्या. जर तुम्हाला माहिती आहे की आपली मुलं अशी अशी आहेत, ठीक आहे, मी सगळ्यांना ते सांगत नाही, पण ज्या ठिकाणी हे असे अत्याचार होत आहेत स्वतःला वाचवा, स्वतःसाठी मदत घ्या. खूप साऱ्या संस्था आहेत. तुम्ही म्हणजे आज तर गुगल वगैरे प्रत्येकाच्या फोनमध्ये आहेत. आज ज्येष्ठ नागरिकसुद्धा व्हॉट्सअप वगैरे सगळं वापरत आहेत किंवा फेसबुक आहे. बऱ्याचशा सोशल मीडिया आहे ज्याच्या थ्रू आपल्याला या सगळ्या संस्थांची माहिती मिळू शकते. तिथे कसं रजिस्ट्रेशन करायचं किंवा काय काय द्यायची गरज असते, काय डॉक्युमेंट्स लागतात, हे सगळं मिळतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट मी अशा ज्येष्ठ नागरिकांना नक्की सांगू इच्छिते की स्वतःची प्रॉपर्टी किंवा जे काही तुम्ही स्वतःची पुंजी ठेवलेली आहे ती खूप विचार करून कुठल्याही ठिकाणी गुंतवा किंवा ती स्वतःसाठी ठेवा. कारण उद्या खरंच माहीत नाही, देव न करो असंही होऊ शकतं की तुमचा मुलगा सून इथे नाही राहणार किंवा त्यांना देव न करो काही झालं तर मग शेवटी तुम्ही स्वतःच असणार आहात स्वतःसाठी, म्हणजे स्वतःला पाहण्यासाठी, स्वतःची काळजी घेण्यासाठी. तर मला असं वाटतं की स्वतःसाठी ती पुंजी ठेवा, स्वतःची काळजी घ्या आणि नंतर दुसऱ्यांचा विचार करा. कारण तुम्ही थ्रूआउट द लाईफ तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांचा विचार केलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की हे सेल्फिश वागणं नाही आहे की जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करता. इनफॅक्ट मी तर म्हणते की त्या मुलांना वाढवताना सुद्धा स्वतःचा विचार करणं हे चुकीचं नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा स्वतः नीट राहाल तेव्हाच तुम्ही दुसऱ्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकता. आणि हीच गोष्ट आपण भारतीय नागरिक खूप खूप विसरतो. आपल्याला असं वाटतं की नाही नाही आपण आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांना सगळं दिलं म्हणजे आपण खरेच चांगले आईवडील आहोत. तर असं नसतं. जर तुम्ही त्या काळामध्ये ती मजा केली नाही, ती हौसमौज केली नाही, तर ती उद्यासुद्धा तुम्हाला करायला मिळणार नाही. कारण जेव्हा तुम्ही फिरत नाही, काय होतं ना ह्या सगळ्या मुद्द्यात मला अजून एक मुद्दा बोलावा असं वाटतो की बरेचसे आत्ताची जी ही पिढी आहे, ज्येष्ठ नागरिक आपण ज्यांना म्हणतो, 60च्या अबाव गेलेले, त्या लोकांना आत्ता जाणवत असेल की त्यांनी त्यांच्या बायकोला खरंच टाईम दिलेला नसतो. कारण त्यांची दोघांची नोकरी असते किंवा समजा बायको जरी हाऊसवाईफ असेल तर त्यांच्या स्वतःच्या नोकरीमुळे ते त्यांच्या बायकोला हाऊसमौज करून देऊ शकत नाहीत. आणि ह्यात काय होतं की ती जी आपल्या घरची लक्ष्मी आहे तिला आपण सुख खरं तर देत नाही. तिचीही हौसमौज करायची काहीतरी इच्छा असते किंवा तिला कुठेतरी फिरायला जायचं असतं किंवा एखादं देवस्थान बघायचं असतं. पण ह्या सगळ्या राहाटगाडग्यात आपण हे सगळं करून घेऊ शकत नाही. काही ठिकाणी असं होतं की खरोखरी टाईम मिळत नाही, टाईम काढायचा असतो पण सिच्युएशन अशा असतात की ते करता येत नाही. आणि काही ठिकाणी खूप उलटी परिस्थिती असते की पैसा भरपूर असतो किंवा सगळं असतं, टाईमसुद्धा असतो, बरोबर सुट्ट्या असतात, पण तो पैसा खर्च करायची इच्छा नसते. आणि हे फार चुकीचं आहे. स्वतःच्या बायकोला एवढं गृहीत घेणं की ठीक आहे तिला सवयच आहे घरी राहायची, तिला काय फिरायचं आहे, नाही नाही आम्हाला आमच्या मुलाचंच करायचं आहे, हा आम्हाला आमच्या मुलासाठीच करायचं आहे किंवा त्यांच्यासाठी करायचं आहे, हे तुम्ही तुमच्या बायकोला विचारून केलेलं आहे का? आणि जरी बायको म्हटली की नाही नाही राहू द्या, आपल्या मुलांसाठी राहू द्या, ती कुठेतरी मनात त्या गोष्टी घेऊन दबलेली असते. तर मला असं वाटतं की तिने बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून या गोष्टी करा. कारण जेव्हा तुम्ही फिरत राहाल, वर्षातून एकदा जरी कुठेतरी गेलात तरी ती एक आठवण म्हणून, एक खूप गोड आठवण म्हणून तुमच्या आयुष्यात राहील आणि म्हातारपणात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप कामी येतील. आता मी ज्या विषयाबद्दल बोलते की जिथे मुलं त्रास देतात, तिथे मला सांगा जर तुम्ही ह्या सगळ्या हौसमौजही स्वतःच्या केलेल्या नसतील तर तुमच्या म्हातारपणात तुम्ही काय आठवून हसाल? तुम्ही काय आठवणार की मुलांचं, म्हणजे मुलांचं जे काही संगोपन केलं किंवा त्या चांगल्या चांगल्या आठवणी. पण ते सगळं आठवल्यानंतर तुम्हाला हेही वाईट वाटेल की अरे तोच मुलगा किंवा तीच मुलगी आज आपल्याला त्रास देते. मग ह्याच्यापेक्षा हे बेटर नाही का की तुम्ही तुमचा टाईम खूप चांगल्या ठिकाणी घालवावा, त्या चांगल्या आठवणी बनवाव्या. तर प्लीज हे लक्षात घ्या. आजही जेव्हा कधी तुम्हाला टाईम भेटेल, कुठे जायला मिळत असेल, कोरोना वगैरे हे लॉकडाऊन संपल्यानंतर, तर प्लीज जा. कारण हे म्हणतो ना आपण प्रवास हा इतका छान सोबती असतो आपला
की तो आपल्याला आयुष्यभर पुरतो. एखाद्या प्रवासाच्या जरी आपण 2 दिवस गेलो ना तरी तो प्रवास आपल्याला इतका छान लक्षात राहतो, कारण आपण आपल्या या घरातल्या भिंतींपासून बाहेर निघून एक नवीन जग पाहिलेलं असतं. ती जी घरात आपली बायको असते, जिनी आयुष्यभर फक्त चूल मूल हेच बघितलेलं असतं, बाहेरचं जग तिला माहिती नसतं, कधी शिकलेली नसते किंवा शिकलेली असून पण नोकरी करता आलेली नसते आपल्या आईवडिलांमुळे, आणि तरी ती आपली बायको सगळं करत राहते, कधी काही मागत नाही. तर तुम्हाला असं वाटत नाही का की तिचं बनतं, ती तिचं घर सोडून तुमच्याबरोबर आयुष्य घालवायला आलेली असते, याचा अर्थ असा होत नाही की तिला घर नसतं म्हणून ती तुमच्याकडे आलेली आहे, तिला सांभाळणं किंवा ती नोकरी करत नाही म्हणून तिला सांभाळायला पोसायला कोण नाही म्हणून ती आपल्याकडे लग्न करून आलेली आहे. तर असं नसतं. आपल्या घराण्याला वंशाचा दिवा वगैरे देणं हे तिचं काम आहे म्हणून ती आलेली असते, आणि म्हणजे तिला आपण पोसणार असतो किंवा किंवा आपल्या घराण्याचं नाव तिला लागणार असतं, म्हणजे हे तिच्यासाठी खूप चांगलं आहे. तर असं काही नसतं. खरं तर तिचे खूप उपकार असतात आपल्यावरती. ती आपल्यासाठी अक्षरशः जीवाचं रान करून सगळं काही करते, आपल्या मुलांना जन्म देते एवढा त्रास घेऊन. तर आपण कितीही केलं तिच्यासाठी तरी ते कमी आहे, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला एक सत्य परिस्थिती सांगते की ज्या ज्या घरात, त्या घरातली आई म्हणजे आपण म्हणतो की स्त्री, घरातली लक्ष्मी ही जी सुखी नसते किंवा समाधानी नसते ना, तिच्या हाऊसमौज झालेल्या नसतात, त्या घरात कधीच सुख नांदत नाही. हे तुम्ही आजूबाजूला पण बघा, तुमच्या आजूबाजूला काय तुमच्या घरात स्वतःला उदाहरण असतील की त्या घरात कधीच सुख नांदत नाही. त्यामुळे कधी स्वतःच्या घरातल्या स्त्रीला, लक्ष्मीला, भले ती आपली बायको असू देत, आई असू देत, मुलगी असू देत, सून असू देत, नणंद असू देत, कोणीही असू देत, बहीण असू देत, त्यांना गृहीत घेऊ नका. कारण कसं असतं की जरी ती स्त्री बोलली नाही, आणि आपल्या भारतीय स्त्रिया तर कधीच बोलणार नाहीत, कारण त्यांना ते एक शिकवलं जातं की बोलायचं नाही, काही मागायचं नाही, आपण फक्त द्यायचं असतं, ही एक शिकवण असते. पण मला असं वाटतं की आपल्या घरात जर आपल्याला खरंच सुख नांदवायचं असेल, कारण ती जेव्हा लक्ष्मी घरातली आपली खरोखरी लक्ष्मी असते, ती जेव्हा मनापासून समाधानी असते ना, तिच्या मनातून आपोआपच आशीर्वाद निघतात आणि ते आपल्याच घराला लागतात. त्यामुळे ही खरं तर स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट असते. तेव्हा अशा ठिकाणी पैसा बघू नका, तिच्यासाठी जेवढं काही करता येईल ते करा आयुष्यभर. आणि मला असं वाटतं की हे सगळं केल्यानंतर जेव्हा तुमचा मुलगाही तुम्हाला बघेल, तेव्हा तुम्ही एक त्याला शिकवण द्याल दाखवून, कारण आपण जे दाखवतो तेच संस्कार होतात. आपण कोणी मुलांना दाखवून किंवा शिकवत बसत नाही की हे असं करायचं तसं करायचं, आपण आपल्या कृतीतून त्यांना घडवत असतो. तर जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या बायकोला असं म्हणजे अशी एक वागणूक देणार आहात, तेव्हा तो मुलगाही शिकेल की त्याला त्याच्या बायकोला अजून किती चांगल्या प्रकारे वागवायचं आहे, किंवा अशा प्रकारे तिला एक मान सन्मान द्यायचा आहे, तिच्या हौसमौज जपायच्या आहे, तिच्या इच्छा जपायच्या आहेत. तर प्लीज अशी उदाहरणं ठेवा. उलट म्हणजे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये खरं तर हा मुद्दा घेतला नव्हता, असं बऱ्याच ठिकाणी होतं की जे असे आहेत ज्यांनी स्वतःच्या बायकोला काही हौसमौज वगैरे केली नाही, तर त्यांना असं वाटतं की जेव्हा त्यांचा मुलगा, आजच्या काळातला मुलगा त्याच्या बायकोला ते हौसमौज करून देत असतो, तर त्यांना ते फार वाईट वाटतं. कारण असं वाटतं की नाही हा कशाला फुकटचा खर्च, हा कशाला वायफळ खर्च. तर हे फार चुकीचं आहे. खरं तर तुम्ही खूप चुकीचं उदाहरण ठेवलेलं असतं, आणि जर तो मुलगा त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करत असतो तर त्या गोष्टीचा आपण अभिमान वाटला पाहिजे आपल्याला, ना की त्या गोष्टीवरती आपण कमेंट्स दिले पाहिजे की तू वायफळ खर्च का करतो, तो त्याचा प्रश्न आहे, तो त्याचा संसार आहे. तर मला असं वाटतं तुम्ही स्वतः हे असं वागून चांगली उदाहरणं ठेवा समाजापुढे, स्वतःच्या घरापुढे. आणि मला असं वाटतं तुम्ही जेव्हा चांगली उदाहरणं ठेवता तेव्हा सगळं काही नीटच होतं. ना मुलगा त्रास देतो, सून त्रास देते, ना काही होतं. कारण तुम्ही तुमच्या आयुष्याला एक महत्त्व दिलेलं असतं, ना की तुम्ही तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये लक्ष ढवळाढवळ किंवा काही करायला जाता. त्यामुळे त्यांनाही कळतं की बाबा ह्यांना पण ह्यांच्या लाईफमध्ये काहीतरी गोल्स आहेत, ह्यांना ह्यांच्या म्हातारपणात हे करायचं होतं, हरिद्वार करायचं होतं किंवा चारधाम करायचं होतं, जे काही, हे तुम्ही सेट करा. जेव्हा तुम्ही रिटायर होता तेव्हा तुम्ही रिटायरमेंट जशी प्लॅन करता की कुठेतरी पैसे गुंतवून ठेवता, म्हातारपणाला कामाला येतील, अरे पण ते पैसे कुठेतरी तुमच्यावरती पण गुंतवा ना, तुमच्या हेल्थसाठी गुंतवा. तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी एक्सरसाइज करायला जा, योगा करायला जा किंवा झुंबा करायला जा, व्हॉट एव्हर. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, आणि खरंच तुमच्या मुलांचा किंवा आजूबाजूच्यांचा रिस्पेक्ट तुमच्यासाठी वाढेल, आणि तुमच्या स्वतःचा, पहिलं तर तुमचा स्वतःचाच कॉन्फिडन्स एवढा वाढेल, तुमच्या स्वतःचा विश्वास तुमच्यावरती वाढेल, तुमची हेल्थ चांगली होईल, तुमची मेंटल हेल्थ फ्रेश राहील.
त्यामुळे हे प्लीज सगळे करा. आणि जसा हा विषय आहे, मला असं वाटतं तुम्ही जेव्हा हे सगळं कराल ना, तेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्या कॉन्फिडन्सला तडाच देऊ शकत नाही. मग ती मुलगा असू देत किंवा सून असू देत. तेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य खूप व्यवस्थित प्लॅन करा. आणि मी नक्कीच ह्यापुढे माझा पुढचा मुद्दा असणार आहे नवरा. कारण बऱ्याचशा ठिकाणी नवरासुद्धा बायकोला साथ देत नाही, अशाही केसेस आहेत. तर नक्की पुढचा व्हिडिओही पहा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझं चॅनलचं नाव आहे द टॉवर ऑफ पेंटॅकल्स. तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नक्की जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि शेअर करा, जेणेकरून सगळे हा व्हिडिओ बघू शकतील आणि खूप छान छान गोष्टी आपण क्रिएट करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. हाच एक माझा प्रयत्न आहे. तर थँक्यू. आणि नक्की हा व्हिडिओ पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच.